यस. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत शेषराव चव्हाण, जे 90च्या आसपास आहेत त्यांचं वय, आणि जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आहेत. त्यांचे इंग्रजी पुस्तके खूप गाजलेली आहेत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, त्याच्यानंतर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल व इतर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. अगदी स्वयंसेवक ते प्रधान सेवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच. आणि आज ते चर्चा करणार आहेत की शरद पवार यांचा राजकीय निर्णय काय असू शकतो. कारण की शेषराव चव्हाण यांनी दी ग्रेट इनिग्मा पद्मविभूषण शरद पवार हा एक इंग्रजी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाचं विमोचन माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे. आता शेषराव चव्हाण आणि शरद पवार यांचा अतिशय स्नेह आहे. त्यांची वारंवार वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते आणि या चर्चेच्या दरम्यान अर्थातच राजकीय देखील चर्चा होत असते. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि या मुलाखतीवर आपल्याला जे वाटतं त्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहाव्यात. आणि ही ही चर्चा आवडल्यास इतरांना देखील ती शेअर करावी. तर शेषराव चव्हाण सर, आता सध्या काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? आणि शरद पवार नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात, या संबंधी तुमचं पहिलं मत सांगा. सध्या जे राजकारण चाललेलं आहे तो नुसता तमाशा आहे. अजित पवारचा मृत्यू का होणे, त्याच्यानंतर जे जे भाषिक बांधून बसलेले आहेत त्यांनी त्यांचं पॉलिटिक्स खेळायला सुरुवात केलेली आहे. आता त्या पॉलिटिक्सचा अंत कुठं होईल आज सांगता येत नाही, परंतु दिशा दिसायला लागलेली आहे. या दिशेमध्ये मला जे दिसतं ते असं की एक जो प्रश्न अजित पवार जिवंत असताना चाललेला होता की दोन्ही काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं, आणि त्या दृष्टीने काही बोलणी आणि म्हणजे प्रगती सुद्धा झाली होती. पण अजित पवारच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने सुनित्रा पवारला उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची घाई करण्यात आली 4 दिवसाच्या आतच, त्याच्यावरून असं दिसतंय मला की एक गट जो चौकडीच्या रूपाने दिसायला लागलेला आहे तो विलीनीकरण होऊ देऊ इच्छित नाही. असं वाटत असावं त्यांना, तर जर विलीनीकरण झालं तर त्यांचं जे महत्व आहे ते कमी होईल आणि त्यांच्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करता येणार नाही. म्हणून त्यांनी ही घाई केली शपथविधीची, आणि काही डिक्लेरेशन सुद्धा झाले की जसं पियुष गोयलच्या मुखातून प्रफुल्ल पटेल हे अध्यक्ष झाले राष्ट्रवादीचे. वास्तविक तसं नाही, जेव्हा ते अंगलट आलं तर आता भूमिका बदललेली आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये मला असं दिसतं शरद पवारचा रोल असा दिसतोय की शरद पवार हे विलिनीकरण घडवून आणणार, आणि ते घडवून आणल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर महाराष्ट्रात मध्ये काय बदल घडवून आणायचा किंवा स्थित्यंतर करायचं ते ठरवते. एक पहिलं एक मला हे वाटतं. आणि त्या दिशेने आता या 2-3 दिवसात तुम्ही बघितलं त्यांच्या मुवमेंट्स आणि त्यांची वक्तव्य, तर त्या दृष्टीनं
पावलं उचलली जात आहे. आता याच्यामध्ये त्यांचे एकूण राजकारण, त्यांची मुत्सद्देगिरी, त्यांचे डावपेच लक्षात घेता मला असं वाटतंय की आज जे अजित पवारचे MLA आहेत किंवा फॉर्म्स ज्या भरोशावर या चौकशी काही आखाडे बांधलेले आहेत, ते आखाडे जे आहे ते यशस्वी होणार नाही आणि बरेचसे आमदार आणि कार्यकर्ते अजित पवारचे विलिनीकरांच्या बाजूने येतील. मला तर असंही दिसतंय की सुनीता पवार सुद्धा विलिनीकराची भूमिका मान्य करेल. हे एक असं सध्याचं पिक्चर मला दिसतंय. आता याच्यावर तुम्हाला काय विचारायचं असेल तर आता हे विचारा. बघा, तुम्ही अतिशय सरळ आणि स्पष्टपणे सांगितलेले की शरद पवार हे विलिनीकरण करतील. आता हो, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांचा जो जोर आहे हो, विशेषतः, की कोणत्या हो, राष्ट्रवादीचं कोणत्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण, हो, हो. असा त्यांचा प्रश्न आहे नंबर 1. आणि हम्म. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा माझा प्रश्न आहे हे बघा. त्याला जोडून हा, माझा प्रश्न हा. असा आहे की हम्म, अ, हे विलिनीकरण झाल्यानंतर NDA सोबत ते हम्म. राहणारच की इंडिया आघाडी किंवा मविवा सोबत राहणार, की काय होऊ शकतं याबद्दल देखील सांगा, तुमचं स्पष्टपणे मत सांगा. नाही, हे थोडे दोन भाग करायचे. हा. पहिला भाग हा करा की आता जसं तटकरेचं नाव मी घेतलंय ते त्यांनी हे की कोणी कोणामध्ये विलीन करायचे हे जे केलं. आता हे बघा, राजकारणामध्ये स्टंट खेळण्याला फार महत्व असतं आणि त्या स्टंट खेळण्याची भूमिका फक्त एकच असते की बुद्धिभेद निर्माण करणे आणि त्या बुद्धिभेदामधून जे आहे कन्फ्युजन मध्ये, संशयाच्या वातावरणामध्ये लोकांना ठेवणे. आता यांचे जे स्टेटमेंट येत आहेत ते केवळ बुद्धिभेद करण्याच्या दृष्टीने येत आहेत. कारण सर्वसाधारण कार्यकर्ता जो असतो, जो मोठ्या प्रमाणात असतो, तो कुठल्या ना कुठल्या लीडरच्या पाठीमागे असतो. त्याला काही आपण जसा सांगोपांग विचार करू शकतो तसा तो नसतो. तर त्याचा काही बेनिफिट आपल्याला घेता येईल का बुद्धिभेद करून, तो घेण्याचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की यांचे जे मनसुबे आहेत, यांचे मनसुबे सुद्धा काही शुद्ध नाहीत. टार्गेट एकच आहे की आपलं वर्चस्व कशा प्रकारे कायम राहील, हेच उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने याचं राजकारणात चालतात. आता याच्यावर कुरघोडी कोण कशी करतो शेवटी तो निर्णायक ठरतो आणि तो कुरघोडी निर्णायक ठरणारा माणूस जो असेल माझ्या दृष्टीनं, तो शरद पवार असेल. तर आज तुम्ही मान्य करा अगर नका करू, शरद पवारच्या बुद्धीचा, राजकीय बुद्धीचा, राजकीय कौशल्याचा, राजकीय अनुभवाचा डावपेच करणारा एकही नेता भारतामध्ये नाही. हे बोल्ड स्टेटमेंट करतो मी, पण एकही नेता भारतात नाही. आणि मी हे याच्याकरता म्हणतो, समजला, म्हणजे विश्वासाने म्हणतोय की तुम्ही आता सांगितलं की मी शरद पवार दी ग्रेट एनिग्मा हे इंग्रजीत मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. पण आता शरद पवारांचा जो मी अभ्यास करतो या 2 वर्षामध्ये आणखीन केलाय, भेटीगाठीच्या नंतर काही त्याच्यानंतर जे काही मटेरियल मला त्याच्या बेसिसवर मी शरद पवारवर 8 ग्रंथ तयार केले. बर. 8. आणि त्या 8 ग्रंथामध्ये शरद पवारच्या बालपणापासून तर आजच्या घडीपर्यंत काय काय डेव्हलपमेंट झाले, त्यांनी कुठं कुठं कशा प्रकारची भूमिका घेतली,
एकटा माणूस असताना सुद्धा बाजी कशा वाटवल्या, सत्तेत असो अथवा नसो, ते नेहमी जे ही हॅज ऑलवेज बीन ए फोर्स टू रेकन विथ हिम वेदर इज इन पॉवर ऑर आउट ऑफ पॉवर. आणि स्टेटमेंटची व्याख्या त्याला माहिती आहे, अर्थ माहिती आहे, व्याख्या माहिती आहे. पॉलिटिशियन आणि स्टेट्समॅन मध्ये फरक आहे. शरद पवार पॉलिटिशियन राहिलेले नाहीयेत, ते स्टेट्समन झालेले आहेत. अच्छा. आणि आजच्या घडीला भारतामध्ये स्टेट्समन हा विरळा पॉलिटिक्स मध्ये आहे. आणि हे सगळं ज्याच्या म्हणतोय ते आहे की शेवटी ते ते बसतात, गुपचूप बसतात. कुठं बोलायचं, कधी बोलायचं हे त्यांना माहिती आहे. गुगली कशी करायची त्यांना माहिती आहे. कोणाला कशा प्रकारे जे आहे भिडत ठेवायचं आणि बिझी ठेवायचं हे त्यांना माहिती आहे. आणि हे सगळे पोरं आहेत त्यांच्या समोर. हा शब्द मी मुद्दाम वापरतो, पण आज जे भोवताली आहे ते सगळे पोरं आहे. या सगळ्यांना ते जे आहे एक शेवट तय करतील आणि पिक्चर बदलून टाकतील. मला तर फळे साहेब तुम्हाला सांगतो, या 2 दिवसात असं वाटायला लागलेलं आहे ते मी पाहतोय, हे करतो. नरेंद्र मोदी आणि शहा सुद्धा शरद पवार बरोबर जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. हा अंदाज आहे माझा. जे काही काय होतं ते एक आठवड्यातच कळेल आपल्याला. तर हे सगळं, पण जे काही चाललेलं आहे, जे काही चालले, अरे एक माणूस मरून 48 तास होत नाही, 72 तास होत नाही, आणि तुम्ही जे आहे त्याचा भांडवल करता आणि त्यांच्याच नातेवाईकाला, बायकोला जे आहे फितूर करतात. आणि फितूर शब्द वापरतो मी. फितूर करून हे गाजर ठबवत ठेवून शपथ घ्यायला होतं. एक इतिहास माझं ठाम मत आहे मराठ्यांच्या बाबतीमध्ये. मी स्वतः मराठा आहे, पण मराठ्यांच्या बाबतीत मी जे अभ्यास केलेला आहे शिवाजी महाराजांसाठी, मराठ्यांना फितूर करणं जितकं सोपं आहे तितकं दुसऱ्या कोणत्याही जातीच्या माणसाला करता येत नाही. आणि हे जे ट्रेट आहे, या ट्रेटला जे ही माणसं भोवतालची जी आहे ती फायदा घेतात. त्याच्या पुढे त्यांच्यावर समाज असतो, न राज्य असतं, न देश असतं. स्व आणि स्व हे एकच असत. तर असंच पिक्चर डेव्हलप होईल असं मला चिन्ह दिसायला लागलेली आहे. आता काय होईल ते हे जास्तीत जास्त आठवड्याभरात कळेल. नाही, त्यामुळेच मी तुम्हाला त्यामुळेच विचारलेला प्रश्न आहे की शरद पवार विलिनीकरण करतील किंवा एकत्रीकरण करतील, पण ते जसं आता तुम्ही सांगितलं की मोदी शहांना देखील यांचं ऐकावं लागणार आहे किंवा ते ऐकतील. बिकॉज करतील, शरद पवार इज जवळीक नॉट करतील. ओनली पॉलिटिशियन, ही इज नाऊ स्टेट्समन. तुम्ही जी काही मांडणी Yes, केली त्या पद्धतीने. आता आता असं आहे की त्यांना कमी लेखायचं, त्यांचं महत्व कमी करायचं, त्यांना ते पक्ष बळकावणार, जो खरं तर त्यांनी 10 जून 1999ला त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष आहे. आणि तो पक्ष जो हो आहे तो पक्ष बळकवायचा, त्याच्यावर कब्जा करायचा, म्हणून ते कसे वाईट हो राजकारणी आहेत असं ठरवण्याचा प्रयत्न त्या चौकडी करून होत आहे. हो. आता मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आता तर असं बोललं जाईल की विलिनीकरण किंवा एकत्रीकरण हे होणारच नाही, हम्म, असं पसरवलं जात आहे. हो आणि तुम्ही म्हणते की हो ते होईल, पण ते शरद पवारांच्या माध्यमातून होईल किंवा त्यांच्या पुढाकारातून हो होईल. तर हो. त्यावेळेला त्यांचा राजकीय निर्णय कोणत्या बाजूचा असू शकतो? म्हणजे एनडीएच्या बाजूचा असू शकतो की इंडियाच्या बाजूचा, मविवाच्या बाजूने असू शकतो? नाही नाही ते नाही नाही ते आज सांगता येत नाही. हा. ते विलिनीकरण झाल्यानंतर ते भूमिका घेतील. एकदा विलिनीकरण करून घेतील किंवा करण्याची परिस्थिती निर्माण करतील, आणि विलिनीकरण झाल्यानंतर मग तुमचा जो प्रश्न आहे त्याची भूमिका घेतील. आणि एक तुम्ही या कालच्या डेव्हलपमेंट पाहिल्या असतील परवाच्या,
अडाणीची, गौतम अडाणीची एंट्री, हे कशाचं द्योतक आहे? ही काही नुसती सदिच्छा किंवा दुःखद भेट नाहीये, सांत्वन भेट नाहीये. तर जो त्याचा अंदाज काढू शकतो, तर म्हटलं त्याला हे कळणं काही कठीण नाहीये. पण ती सुद्धा कलाटणी देणारी भेट राहील. नाही, मलाही तसंच वाटतं. अगदी तुम्ही बरोबर बोललेलात. त्यांची प्रफुल्ल पटेल हा. हे मोदी शहांना भेटले की मोदी शहांनी त्यांना बोलून घेतलं आणि अवघ्या 5-6 हम्म. मिनिटांमध्ये ते सगळं झालेलं. त्यांना काय सांगायचं ते त्यांनी सांगितलेलं. हो. दुसरीकडे ते तुम्ही जसं सुरुवातीला उल्लेख केला पियुष गोयलांचा, तर त्या गोयलांना हो. देखील अमित शहा यांनी समज दिल्याची बातमी आलेली आहे. हम्म. ही हम्म. गोष्ट घडलेली आहे. मग आता विलिनीकरणाच्या संदर्भात जी काही चर्चा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून किंवा स्वतः शरद पवार जी पुढे आणत आहेत की हम्म. या संबंधी अजित पवारांची इच्छा होती, त्यांची जी काही घुसमट होत होती या सरकारमध्ये किंवा एनडीए मध्ये, ती त्यांनी शरद पवारांना सांगितलेली. नंबर एक. नंबर दोन, की आता हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे थेट बोलायचं तर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद, की हो. ज्याला प्रफुल्ल पटेल असं म्हणत आहेत की हम्म. फक्त तेवढ्या पुरतच ते एकत्रीकरण होतं, बाकीचा विषय काही निघालेला नाही. पण जयंत हम्म. पाटील यांच्या बरोबर जवळपास 12 ते 14 बैठका झाल्या अजित हो. पवारांच्या, इतर सगळ्या हम्म. नेत्यांच्या झाल्या असं शरद पवार सांगत आहेत. हम्म. आणि ते हम्म. शशिकांत शिंदे, जयंत पाटील किंवा हम्म. जितेंद्र आव्हाड हे सुद्धा सांगत आहेत हो. की हे 2000% सत्य आहे की एकत्रीकरणाच्या बैठका हो. झालेल्या आहेत, बोलणं सुरू होतं. हो. काय हो. अशा परिस्थितीमध्ये आता बघा, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने एक हम्म. बातमी अशी छापलेली आहे की तो हम्म. एकत्रीकरणाचा जो काही तडजोड म्हणजे जे काही ठरलेलं होतं की केंद्रामध्ये 1 मंत्रिपद, राज्यामध्ये हम्म. 3 मंत्रिपद, म्हणजे आधीचे हम्म. सोडून हे शरदचंद्र पवार गटाला हम्म. 3 मंत्रिपद आणि हम्म. हे पुढे जायचंय असं ते ठरलेलं होतं. हे अजित पवार असतानाची गोष्ट काय, हम्म. अशी ती बातमी आहे. आता हम्म. याला जोडून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे पुन्हा एकदा, हम्म. की हम्म. एका प्रतिष्ठित दैनिक म्हणजे वेगळं आहे, म्हणजे हम्म. थेट नावात घेऊन सांगायचं तर दैनिक लोकसत्ता आहे, जे हम्म. एक्सप्रेस ग्रुपचं आहे आणि विश्वासार्ह दैनिक म्हणून त्या दैनिकाकडे पाहिलं जातं. त्या हो. दैनिकाने 2 दिवसांपूर्वी बातमी छापली होती की भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कसा रोल सक्रिय झालेला आहे. हो. आणि त्याच बातमीमध्ये हे देखील त्यांनी म्हटलं होतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये केंद्रीय मंत्रिपदावरून वाद आहेत, की तुम्हाला की हम्म. मला, हे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं. हम्म. हो. आणि हम्म. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर जाहीरच बोललेले आहेत की हम्म. विलिनीकरण व्हायचं असेल तर मला विचारायला पाहिजे होतं. अजित पवार आणि माझे हम्म. कसे संबंध होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मला असं काही झालं हो. असतं तर ते त्यांनी सांगितलं असतं. आणि याच्यावर हम्म. आज सकाळी शरद पवार यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध येतो या संबंधी बोलायला, बरोबर. माझं नाव हो. ते काय घेतात, हम्म. त्यांना काय अधिकार आहे, असं म्हटलेलं आहे. तर आता भारतीय जनता हो. पार्टीचा महाराष्ट्रातला रोल म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामधला अमित शहाचा रोल, आता याचं कसं हम्म. तुम्ही वर्णन कराल, म्हणजे काय चाललेलं आहे हे नेमकं? बघा, हे बघा, लोकसत्तेच्या बातमीचे 2 भाग आहेत. पहिला तर त्याने शपथविधीच्या बद्दल काय लिहिलं ते सुद्धा तुम्ही वाचलं, हो. बरोबर आहे. नंतर हे दुसरं. हम्म. आता हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता ते आहे. बघा, नाही म्हटलं तरी हे 2 पक्ष जर आता त्यांनी सांगितलं असतं नाही सांगितलं असतं, हे सगळे फिलर्स आहेत. जे आता बघी आता जे सांगितलं हे बुद्धिभेद करण्यासाठी फिलर्स आहेत ते. कोण साक्ष आहे याला? कोणाच्या समोर सांगितलं का? पण फिलर्स वरून आपलं हे करायचं. पण एक गोष्ट तर नक्की होणार, ते म्हणजे कॉमन सेन्सचा माणूस सुद्धा समजू शकतो, की समजा हे दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र झाले
या एकत्र झाल्या की एकनाथ शिंदे समोर सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. असं होऊ शकतं किंवा केलं जाऊ शकतं माझ्या हिशोबाने की हे एकनाथ शिंदेलाही आपल्याला बरोबर घेतील. बर. आणि समजा गृहीत धरा की हे तीन एकत्र आले तर भारतीय काय ना भाजपाच्या खालची वाळू निघून जाईल. गव्हर्नमेंट राहील का अस्तित्वात? राहणारच नाही. मग देवेंद्र फडणवीसला म्हणा, शहाला म्हणा, बीजेपीला म्हणा, असे हे हातखंडे फिलर सोडून लोकांना बुद्धिभेद संशय निर्माण करणं भाग आहे. त्याचा जर काही आपल्याला जितका बेनिफिट मिळेल तर जे होणार आहे ते तर होणारच आहे. या दिशेने डेव्हलपमेंट चालले असं सगळं मला दिसत आहे. नाही नाही, ही जी तुम्ही नवीन जी दिशा सांगितली एकनाथ शिंदेचं नाव घेऊन, म्हणजे पुन्हा एकदा तो दोन हो, हजार एकोणीस सारखा राजकीय भूकंप करू शकतात शरद पवार, असं तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणायचं आहे. आणि विशेष म्हणजे बिलकुल बिलकुल. आताच बघा, एका वृत्तवाहिनीने 3 जणांची वक्तव्य प्रसारित केलेली आहेत. पहिले म्हणजे हो. संजय शिरसाट, दुसरे तुमचे कोण? उदय सामंत, आणि तिसरे प्रताप सरनाईक. सरनाईक. हा. एकनाथ शिंदे जे मंत्री म्हणजे सत्तेमध्ये आहेत, एकनाथ शिंदेचे शिलेदार आहेत. त्यांनी हो, हा हो, घाईघाईतला शपथविधी आणि हे काय चर्चा आणि फक्त खुर्चीसाठी काय असं वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो हा तर्क मांडताय हो, आता किंवा तशी हो, शक्यता वर्तवताय, तर त्याला कुठतरी पुष्टी हो. मिळते या वातावरणाची. काय वाटतं तुम्हाला? होणारच आहे ते. हो, हो. होय, मरता क्या नाही करता, हम्म. एक म्हण आहे ना. हा. आणि जर भाई एक तर नक्की माझं मी लिहिलं सुद्धा, एक तर माझं पूर्वीपासूनच हे होतं, सिच्युएशन अशी डेव्हलप होत चाललेली होती अजित पवारच्या ऍक्सिडेंटच्या नंतर की आता आम्हाला जे आहे कुबड्यांची गरज राहिली नाही. हा. हे स्टेटमेंट आहे. कोणाचं मानते पण जबाबदार माणसाचं स्टेटमेंट आहे. हम्म. या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो की अजित पवारची कुबडीच होती, शिंदेची कुबडीच होती. मग आता यांना इंडिकेट नाही का हे करत की ज्यांनी कुबड्याचे गरज राहिली नाही. मग त्या दिशेने हालचाली सुद्धा सुरू झाल्या होत्या. नाही हे. तर समजा ही हा. घटना ही घटना जर घडली नसती तर त्या सिच्युएशनला जास्त गती आली असती माझ्या हिशोबाने. नाही, अगदी बरोबर आहे आणि सर. हे अजित. बघा सर, हा. त्याला हम्म, पुष्टी म्हणून मी एक तुम्हाला थोडा डिस्टर्ब केला. संजय राऊत यांनी म्हणजे हम्म, अजित पवार असतानाची गोष्ट आहे, काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं होतं की अजित हम्म. पवार लवकरच मध्ये येतील भाजपची साथ सोडून, असं देखील ते म्हटले होते बरोबर. जाहीरपणे. हो, हो. हम्म. बरोबर आहे. हम्म. त्या दिशेने सगळे डेव्हलपमेंट चालले होते कारण सिच्युएशनच अशी क्रिएट झाली होती. पॉलिटिकल सिच्युएशन झाली होती म्हणा, केली गेली होती म्हणा. कोणी केली, वरतून केली, खालून केली, तो वेगळा आहे. हम्म. समजलं. पण सिच्युएशनच अशी क्रिएट झालेली होती की निर्णायक भूमिका घेणं जरुरी होतं. जर निर्णायक भूमिका नाही घेतली तर या दोघांचं सुद्धा पॉलिटिकल अस्तित्व जे आहे ते धोक्यात आलं होतं. आणि ते आणण्याच्या दृष्टीने मग भाजपने सगळे पावलं उचलले असते. तर असे सगळे. पण ह्या ह्या मिसहॅपमुळे जर काय झालं फळे साहेब, या मिसहॅपमुळे सगळ्या विचाराला आणि कृतीला एक वेगळं वळण लागलं. आणि त्या वेगळ्या वळणाचा आता अंत कुठं, शेवट कुठं होतो हे महत्वाचं आहे. आणि तो शेवट 8-15 दिवसात दिसेल. बस. बर सर, मी आता तुम्ही हम्म, पवार कुटुंब, शरद पवार, अजित पवार, एकूणच तुम्ही सगळं ते अनुभवलेलं आहे, तुम्हाला सगळे संदर्भ हम्म, माहिती आहेत. आणि त्यांचे हम्म, परस्परांशी एक जिव्हाळ्याचं नातं, तसं राजकीय खटका
मग त्यावेळेला शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं, सल्लागाराची भूमिका करावी आणि स्वतंत्र व्हावं वगैरे वगैरे ते आणि आम्हाला आता राजकारण करू द्या, तुम्ही रयत सांभाळा हम्म, शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सांभाळा, आम्हाला काही अडचण आली तर आम्ही तुमचा सल्ला घेऊ. हे सगळं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला जुलै 2023 मध्ये हे सगळं झालं, हम्म, महाराष्ट्राने ते पाहिलं. आणि मग सुप्रिया सुळे यांनी वारंवार दरम्यानच्या काळामध्ये एक राजकीय टीका केली की हे सगळे जे आहेत हम्म, ते आईस हम्म, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी याला हम्म, घाबरून हे सगळे हम्म, तिकडे गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हम्म, महाराष्ट्राने हम्म, पाहिलं ईडी ग्रस्त कोण कोण आहेत, कसं कसं झालेलं आहे. तर मग आता ज्यावेळेला शरद पवार विलिनीकरण करतील तर त्या हे जे तटकरे पटेल, भुजबळ, मुंडे यांच्याशिवाय हे जे हसन मुश्रीफ आहेत किंवा बाकीचे नेते आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत वगैरे, हे सगळे जे आहेत हे शरद पवारांचं कितपत ऐकतील जर त्यांनी काही असा भूकंप करण्याचा धाडसी निर्णय घेतला तर. अरे साहेब, हे आपण जर आता तर हे ठरवू. बोलण्याची, नाही 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 नाही, हे बोलण्याची आता गरजच नाही राहिली. हा. आता सगळं सगळा सिनेरिओ बदललेला आहे. हा सिनेरिओ पाचचा झाला. त्याला ना संदर्भ आहे ना महत्व आहे. आज आजच्या घडीला जे चाललंय त्याची दिशा कुठं संपते हे महत्वाचं आहे. आणि ती दिशा अशी संपेल असं मला वाटतं. नाही, कशी संपेल हे पुन्हा एकदा सांगा जाता जाता, आपली वेळही संपत आलेली आहे. पुन्हा एकदा हे जरा बघा, स्पष्ट करून सांगा. हे बघा, दोन्ही काँग्रेसचे विलीनीकरण होईल. हा. त्याच्यानंतर यांची ताकद जी विभागलेली होती आज, ती एक संध होईल. मग त्याच्यात कोणाला विरोध असेल, कोणाला घेतील, जातील, येतील, जातील, ते होत राहील. पण हे दोन एक विलीन झाले आजच्या 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 घडीला, तर महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण बदलेल. नक्कीच. बर सर, जा. आणि ते राजकारण आता, ते राजकारण आता ते भक्ताला ऊंट किस करवट पे बैठता है ते पाहायची वेळ आलेली आहे. बर सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा. आपल्याकडे वेळ कमीच आहे, हम्म, अतिशय थोडक्यामध्ये, हम्म, परंतु थेट उत्तर द्या, अगदी कुठलंही हे न बाळगता. हम्म, सुनेत्रा हम्म, पवार यांनी अजित पवारांचं हम्म, राजकारण जेवढं पाहिलेलं आहे, त्यांचे विचार समजून घेतलेले आहेत, भलं त्या सक्रिय राजकारणामध्ये तितक्या म्हणजे लोकसभा लढवणं आणि नंतर राज्यसभेवर खासदार होणं हे सोडलं तर त्या सामाजिक हम्म, कामामध्ये जास्त रमलेल्या होत्या. आता त्या अतिशय हम्म, महत्वाच्या पदावर आलेल्या आहेत. अशा हम्म, परिस्थितीमध्ये शरद पवारांचे जे प्रयत्न विलिनीकरणाचे, तर हम्म, त्यामध्ये हम्म. सुनेत्रा पवार यांची भूमिका हम्म. कशी राहील, पूरक राहील, म्हणजे कशी राहील असं तुम्हाला वाटतंय? नाही 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 नाही, हे बघा, पूरक राहील की विरोधी राहील तो प्रश्न नाही. शी इज नो मॅच. एकाच वाक्यात मी सांगतो, शी इज नो मॅच कम्पेअर्ड टू अजित पवार. बस. आता तिचा कोण कसा उपयोग होतो, ती कोणाला कसा उपयोग करून देते, तिच्या बुद्धीवर अवलंबून आहे. नाही तर 48 तासात का 72 तासात शपथविधी घेतलाच असतं ना. नवरा भरतो आणि बायको शपथविधी जाते. हे स्वनिर्णयाचं लक्षण आहे का? म्हणून एकाच शब्दात शी इज नो मॅच. हे जे करतील तिथं जाऊन ते एंड होईल. चला, हे शेवटी राजकारणाचा प्रभाव म्हणा, धबधबा म्हणा, त्या ढगांचा आकार म्हणा, हा सतत बदलत राहणार आहे, पुढे जाणार आहे, निष्ठुरपणे जाणार आहे. भावनेचा, नात्याचा विचार न करता असा तो चालू राहणार आहे. नाही नाही. आणि तुम्ही सुरुवातीला ज्या अगदी पद्धतीने सांगितले की फक्त बुद्धिभेद करत राहणे, विधानं टाकत राहणे, डावपेच खेळत राहणे, यालाच राजकारण म्हणतात, हेही तितकंच करा. अगदी तर खूप खूप अगदी. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय रोखठोकपणे तटस्थ भूमिकेतून आपले
मत मांडलेलं आहे या एकूण राजकारणाविषयी. खूप खूप धन्यवाद. दर्शकांना विनंती की आणि तुम्ही सबस्क्राईब मला हे करावं मत आणि आपल्या प्रतिक्रिया पडकळपणे द्याव्या. बोला. मत मांडण्याची संधी दिली याबद्दल तुमचे आभार. ठीक आहे.